खराडच्या मिरगावमधील श्री शिवनिका संस्थानाच्या आर्थिक व्यवहाराचा मोठा खुलासा. खराडसाठी 2024 वर्ष ठरलं गेम चेंजर. एका वर्षात संस्थानला 76,91,000 रुपयांच्या देणग्यांचा महापूर. भोंदू अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस विधिमंडळामध्ये निवेदन करणार. पोलीस तपासात काय समोर आलं आज प्रथमच अधिकृतपणे बाहेर येणार. भोंदूबाबा अशोक खराच्या एसआयटीकडून तब्बल 10 तास चौकशी. एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी स्वतः केली चौकशी. इतर गुन्ह्यांबाबत खरातकडून जबाब नोंदवले. आज खरातची पोलीस कोठडी संपणार. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर. लैंगिक शोषणाचा प्रकार. 15 ते 20 वर्षांपासून सुरू. पीडित महिलांची संख्या 500च्या पुढे जाण्याचा अंदाज. भोंदूबाबा अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल. आतापर्यंत एकूण 6 गुन्ह्यांची नोंद. पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार करण्याचं आवाहन. पोलिसांकडून हेल्पलाईन नंबर जारी. जळगाव, चंद्रपूर आणि नंदुरबारमध्ये पेट्रोल संपल्याची अफवा. पेट्रोलसाठी वाहनधारकांची पंपावर झुंबड. पेट्रोल मुबलक प्रमाणात असून पंपावर गर्दी न करण्याचं स्थानिक प्रशासनाचं आवाहन. अमेरिकेने इराणच्या पॉवर प्लांटवरील हल्ले 5 दिवस पुढे ढकलले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. इराणवरील नियोजित हल्ले तात्पुरते स्थगित करण्याचे ट्रम्प यांचे निर्देश. अमेरिका इराणमध्ये 2 दिवस सकारात्मक चर्चा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची माहिती. अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा न झाल्याचा इराणचा मात्र दावा. नेतन्याहू आणि ट्रम्प यांच्या चर्चा. इराणसोबत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर खलबतं. युद्धादरम्यान वाटाघाटीवर भर देण्याचं ट्रम्प यांचं आवाहन. तर चर्चेनंतरही पंतप्रधान मोदी 100% ट्रम्प यांच्या नियंत्रणात आहेत. राहुल गांधी यांची टीका. पंतप्रधानांनी लोकसभेत 25 मिनिटांचं भाषण दिलं पण अमेरिकेविरुद्ध एक शब्दही उच्चारला नाही. राहुल गांधींचा निशाणा. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.